आनंदे दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञदासोपंत स्वामी महाराज की जय, सब संतन की जय, गो माता की जय, भारत माता की जय, सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। दासोपंत स्वतः असं म्हणतात की मी काही साहित्य सांगू इच्छितो. साहित्याच्या अंगानं गीतेचं निरूपण करताना काही परमार्थ प्रसंगाला सांगू इच्छितो. अष्टादशाध्यायी गीता हे केवळ ब्रह्मकथा. माझी प्रथमाध्याय पाहता विषाद लक्षण. तरी साहित्याचे निअंगे परमार्थू बोलैन प्रसंगे यथामती अहंत्यागे अवधूत स्मरणे. आणि हा परमार्थ मी सांगू इच्छितो. जसं प्रसंगोपात एखादी गोष्ट सांगताना आपण त्याचं तात्पर्य सांगतो, त्याचा निष्कर्ष सांगतो, त्याचा उद्देश सांगतो. पण खरं म्हणजे गोष्ट ही भाववाचक आहे, भावपूर्ण आहे. त्या पद्धतीनं दासोपंत हे सांगतायत की ही अष्टादशाध्यायी गीता म्हणजे अर्जुन आणि श्रीकृष्णाचा संवाद, कौरव पांडवाचं युद्ध ही गोष्ट आहेच. पण या गोष्ट सांगताना ती वरवर जरी गोष्ट वाटत असली तरी ती मुळात गोष्ट नाही, ती ब्रह्मकथा आहे. आणि ही कशी ब्रह्मकथा आहे ते सांगू इच्छितात. आता प्रसंग आलाच आहे, योग्य वेळ आली आहे आणि मी या गोष्टीतला परमार्थ किंवा या गोष्टीमध्ये जिथे कुठे अध्यात्मय वेदांत आहे तो सांगण्याचा माझा हेतू आहे. खरं म्हणजे माझी तशी क्षमता नाही असं ते स्वतःच म्हणतात. परंतु मला हे सांगणं भाग आहे किंवा मी हे सांगितलं पाहिजे की साहित्य सांगत असताना साहित्याचेनी अंगे, त्याच साहित्याच्या अंगानं तिथे जो परमार्थ सांगितलाय तो परमार्थ मी आता सांगतो. शब्द दिव्यौ शंखौ प्रदधमतु या शब्दावरचं भाष्य करताना ते बोलत होते. आणि इथून पुढे केवळ या 3 शब्दसमूहावरती दासोपंतांनी अत्यंत प्रदीर्घ असं भाष्य, जे आध्यात्मिक आहे, जे पारमार्थिक आहे, वेदांती ज्ञान देणार आहे, अशा प्रकारचं निरूपण ते आता इथून सुरू करतात. आणि अत्यंत सुंदर असं रूपक त्यांनी उभं केले. काय म्हणतात? स्वप्रकृती गुणसाक्षित्वे निवडला जो आत्मत्वे, तो जीवात्मा शुद्धत्वे बोलिजे शुद्धत्व पदार्थू. एवं शुद्ध त्वं पदार्थू निखळू, तोची अर्जुन योद्धा सबळू. तया सारथी गोपाळू परमात्मा तो. अशस्त्री म्हणिजेल कैसा, जो शुद्धू त्वत्पदार्थू पर्यसा. सांगेन तयाची दशा गुणातीत. कर्तृत्व कार्य करण हे गुणाचे सकळ भान. गुणातीता अकर्तेपण परमात्मा याते. स्वप्रकृती गुण साक्षीत्वे निवडला जो आत्मत्वे,
तो जीवात्मा शुद्धत्वे बोलीजे शुद्धत्व पदार्थ. मी हे सुरुवातीलाच स्पष्ट करते की दासोपंतांनी जे रूपक इथं आम्हाला सांगितलंय ते जीव आणि शिवाचं आहे. आता हा जीव कसा आहे त्याचं हे वर्णन आहे. स्वप्रकृती गुण साक्षित्वे, गुणांनी युक्त आहे प्रकृतीसह. जो शिवानी ज्याला बोधण्यासाठी निवडला आहे तो जो जीव आहे तो अत्यंत शुद्ध, ज्याला शुद्धत्व पदार्थ असं म्हणू असा तो शुद्ध जीव बोधण्यासाठी, याचा संदर्भ ते पुन्हा श्रीकृष्णांनी जे प्रबोधन अर्जुनाचं केलं आहे त्याच्याचीच आहे. पण शिव जीवाचं प्रबोधन करतो आहे असा एक संकेत, असं एक रूपक आहे. पण या दोनच पात्रांच्या वरती हे रूपक थांबतं का? तर अत्यंत सुंदर असं संपूर्ण रूपक ते पुढे आपल्याला वर्णन करतात. सुरुवात त्यांनी अशी केली आहे की अर्जुन हा जीव आहे, शुद्ध पदार्थ आहे. एवं शुद्धत्वम पदार्थ निखळू तोची अर्जुन योद्धा सबळू. नुसता जीव नाही, नुसता शुद्ध नाही, तर सबळू म्हणजे दिलेलं ज्ञान संपादन करणं किंवा त्याला त्याची जाणीव होणं, ज्ञान होणं, ते समजणं, त्याची ती कुवत असणं, असा हा जीव आहे. तो अर्जुन आहे जो शुद्ध पदार्थ, शुद्ध जीव आणि योद्धा सबळू म्हणजे अत्यंत सबल असा. पराक्रमी या अर्थानं युद्धक्षेत्री जरी असला तरी इथे मात्र दासोपंतांचा अंगुली निर्देश हा ज्ञान कळण्याजोगा, प्रबोधन ज्याला कळतं, ज्या ज्ञानाचं संपादन तो करू शकतो, ज्याला सांगितलेल्या ज्ञानाची जाणीव आणि संपादन या दोन्ही गोष्टी ज्याला करता येतात असा सबळ योद्धा म्हणजे अर्जुन आहे. आणि त्याचा तया सारथी गोपाळू परमात्मा तो. आणि अशा जीवाचा सारथी प्रत्यक्ष परमात्मा तो परमात्मा तो गोपाळ आहे, श्रीकृष्ण आहे. अशस्त्री म्हणजेल कैसा. आणि मघाशी तर उल्लेख झाला होता श्रीकृष्ण हा सारथी आहे पण तो अशस्त्री आहे. दुर्योधन असं म्हणाला होता की तो तर अशस्त्री आहे, तो काय करणार आहे. इथे दासोपंत त्याचा संदर्भ पकडून आपल्याला ते सांगतायत. अशस्त्री म्हणजे कैसा, जो शुद्ध तत्पदार्थ पर्येसा, सांगेन तयाची दशा गुणातीत. गुणांच्या पल्याड असलेला शुद्ध तत्पदार्थ, त्वम पदार्थ आणि तत्पदार्थ हे पारिभाषिक शब्द आहेत आध्यात्मिक क्षेत्रातले किंवा वेदांतामधले, पंचकरणातले. त्वम पदार्थ म्हणजे जीव, तत्पदार्थ म्हणजे श्रीकृष्ण किंवा परमात्मा, शिव, ईश्वर. आता सांगेन तयाची दशा गुणातीत. इतकं अप्रतिम रूपक मला वाटतं 400 वर्षांपूर्वी दासोपंतांनी हे मांडलेलं आहे. त्यानंतर अनेकांनी हे रूपक सांगितलंय, नाही असं नाही. पण हे केवळ जीव आणि शिव म्हणजे अर्जुन आणि श्रीकृष्ण इतक्यापर्यंत मर्यादित राहत नाही. आणि त्या रूपकाचा विस्तार संपूर्ण कुटुंबाचा आहे. आणि त्यामुळे तो बघणं मोठं रंजक आहे की पांडव कोण, मग ते रूपक जे त्यांनी बसवलंय ना ते रूपक बघणं म्हणजे खरोखर नाटकातली पात्र आपण पाहणं असं आहे. मग ते नाटक कोणतं आहे तर पंचकरणाचं नाटक आहे. दासोपंत हे नाटक उभं करतायत ते पंचीकरणाचं आहे. आणि या पंचीकरणाच्या नाटकातली जी पात्र आहेत
त्या ज्या संज्ञा आहेत, त्या जे पारिभाषिक ते जे शब्द आहेत ते म्हणजे या व्यक्ती आहेत. आणि म्हणून सुरुवातीलाच दासोपंत वर्णन करतात तसं जीव अर्जुन आहे, शिव श्रीकृष्ण आहे, त्वम पदार्थ अर्जुन आहे, तत्पदार्थ श्रीकृष्ण आहे. जे अभ्यासक आहेत त्यांना हे ताबडतोब लक्षात येईल की दासोपंतांचं हे रूपक पुढे कसं जाणार आहे. कर्तृत्व कार्य करणं हे गुणाचे सकळ भान, गुणातीता अकर्तेपण परमात्मा याते. आणि हा जो गुणातीत परमात्मा आहे, जो तत्पदार्थ आहे, त्या परमात्म्याचं त्याची दशा तुला आता मी सांगेन की उत्पत्ती स्थिती लय तिन्ही व्यापार वर्तती माया गुणी तया गुणाची सांडणी करुनिया जो. खरं म्हणजे उत्पत्ती स्थिती आणि लय हे तिन्ही व्यापार तो स्वतः करतो, पण मायेच्या आधारानं वर्तन करणारा, मायेच्या आधारानं गुणप्रदर्शन करणारा, त्याच गुणांची तो सांडणी करतो. जो मायेच्या आधारानं गुणांचं प्रकटन करतो, गुण प्रकट करतो, वेगवेगळे विविध गुणदर्शन करतो मायेचा आधार घेऊन, पण त्याचा अधिकार इतका मोठा आहे किंवा तो गुणातीत असल्यामुळे या सगळ्या गुणांची सांडणी करून तो निर्लेप राहतो, गुणातीत राहतो. एवं निज प्रकृतीचे गुण सकळा कमी तेची कारण तया गुणांचे विसर्जन करुनिया जो. शुद्धू तत्पदार्थू परमात्मा तोची श्रीकृष्णो विज्ञानात्मा ऐसिया दोघा उपमा कासयाची. तत्पदार्थ शुद्ध दोन्ही, तत्व पदार्थ शुद्ध दोन्ही आता हे मीनले जये स्थानी तो रथू कवणू निर्वाणी ऐसे जाणावे. शुद्ध तत्पदार्थ परमात्मा तो प्रत्यक्ष विज्ञानात्मा, विशेष ज्ञान असलेला तो आत्मा. हे विशेष ज्ञान कशाचं आहे तर ते सृष्टीचं ज्ञान आहे, ते उत्पत्ती स्थिती लयाचं ज्ञान आहे. करता करविता तो आहे म्हणून तो विज्ञानात्मा आहे. आम्ही म्हणून तो परमात्मा आहे, म्हणून तो विज्ञानात्मा आहे. त्यांनी अनेक शब्द फार सुंदर वापरलेत. शुद्ध तत्पदार्थू परमात्मा तोची श्रीकृष्ण विज्ञानात्मा. जो परमात्मा आहे तो का परमात्मा आहे तर त्याचं कारण त्यांनी पुढच्या ओवीच्या भागात दिले की तो विज्ञानात्मा आहे. जे विशेष ज्ञान, जे पंचीकरण ज्ञान, जे सृष्टी उत्पत्ती स्थितीचं लयाचं ज्ञान जीवात्म्याला नाही, ते केवळ विज्ञानात्म्याला आहे आणि म्हणून तो परमात्मा आहे. आणि अशा प्रकारच्या या दोघांना ऐसी या दोघा उपमा कासयाची असा शुद्धत्वम पदार्थ असलेला अर्जुन आणि तत्पदार्थ असलेला परमात्मा विज्ञानात्मा, या दोघांना कशाची उपमा द्यावी बरं. पण जीव आणि शिव याची उपमा ते देत आहेत. त्यात पुन्हा उपमेची उपमा करताना ते असं म्हणतात की या दोघांना उपमा कशाची द्यावी हा प्रश्न माझ्या पुढे पडतो. त्याचं वर्णन त्यांनी फार सुंदर केले पुढे. तत्व पदार्थ शुद्ध दोन्ही, जीव शुद्ध आणि शिव शुद्ध, ही दोन तत्व आहेत. तत्व पदार्थ शुद्ध दोन्ही शुद्ध आहेत. आता मीनले जये स्थानी
आता हे कुठे बसलेत, कुठे आहेत? तर तो जो रथ आहे, तर तो रथ कोण आहे, कसा आहे, ते आता मी तुला सांगतो. अग्निघोषु हे अभिधान, तयाचे कैसे ज्ञान, सांगिजेल वचन मानावे श्रोता. सकार्य अज्ञान दहन, होये ते अग्निरूप ज्ञान. घोषु म्हणजे स्फुरण, तयाचे. ते ज्या ठिकाणी बसले तिथे अग्निघोष होतो आहे. अग्निघोष हे नाव आहे, त्याचं म्हणणं असं आहे. दासोपंतांचं म्हणणं असं अग्निघोष हे नामनिर्देशन आहे. पण तो जो अग्निघोष होतो आहे ते घोष म्हणजे स्फुरण, आणि अज्ञानाचं दहन करण्यासाठी जो घोष होतो आहे त्या घोषाचं स्फुरण म्हणजे अग्निरूप ज्ञान, आणि त्या ज्ञानाचं स्फुरण करणं हे ज्या ठिकाणी होत आहे त्या ठिकाणी हे दोघे जण, जीव आणि शिव, कृष्ण आणि अर्जुन, हे दोघे जण बसलेले आहेत. अग्निघोष तो कैसा, ज्ञानवादू जो आपैसा. जेणे जीवेश्वर भेदू कळसा, सहितू खचे. अग्निघोष कसलाय म्हणजे ज्ञानाचं स्फुरण काय आहे, कसं आहे. ज्ञानवादू जो आपैसा, ज्ञानवाद आपापसामध्ये जी चर्चा आहे, ज्ञानाच्या संदर्भात जी चर्चा सुरू आहे, हे ज्ञान असा उच्चार केला की ज्ञान हा शब्द वापरला की ते आत्म्याच्या अंगानं जाणारं, बरं का, किंवा आत्मा परमात्मा याविषयीचं ज्ञान. ज्ञान याचा अर्थ थेट तोच होतो. प्राचीन ग्रंथांच्या मध्ये किंवा आध्यात्मिक शास्त्राच्या अंगाने जे जाणारं विवेचन आहे तिथे तिथे ज्ञान हे आत्म्याचं ज्ञान, परमात्म्याचं ज्ञान या अंगाने येतं. ज्ञान म्हणजे इतर भौतिक ज्ञानाच्या संदर्भात ते ज्ञान हा शब्द वापरतच नाहीत कुठल्याच ग्रंथात. म्हणजे दासोपंत असं नाही तर कुठल्याच ग्रंथामध्ये ज्ञान हा शब्द येतो तो पारमार्थिक ज्ञानाच्या अंगानेच येतो, त्याच विषयी येतो. ते असं म्हणतात की जीव आणि ईश्वर यांचा भेदाचा जो वाद आहे, जीवेश्वर भेदू कळसा, तो मात्र इथे हरण होणार आहे. आणि तो जो वाद आहे त्याचं मार्गदर्शन किंवा त्याचं ज्ञान देण्याचं या ठिकाणी, किंवा जीवेश्वर भेदाचं काय रहस्य आहे ते सांगणं इथे अग्निघोष, अज्ञानाचं दहन, ज्ञानाचं स्फुरण या दोन्ही अर्थाने इथे हा शब्द या ठिकाणी दासोपंतांनी वापरलाय. जीवेश्वर भेद हरण, ऐसे ते कवण ज्ञान. तरी जहद जहर लक्षण, अग्निघो जया ज्ञानाचे. जीव आणि ईश्वर यांच्यातला जो भेद आहे तो भेद हरण करण्याचं काम किंवा तो भेद व्हावा यासाठीचं ज्ञान, असं हे कोणतं ज्ञान आहे, या ज्ञानाचं लक्षण कोणतं आहे. तर हे लक्षण विशेष करून जे पारमार्थिक वाचन करतात त्यांच्या ती गोष्ट सहज लक्षात येईल की जहद जहर लक्षण, जहद जहर लक्षण याचा अर्थ ज्ञानाचं जे लक्षण आहे ते लक्षण त्यांनी पारमार्थिक अंगानं जर बघितलं तर सांगितलेलं आहे.
विशिष्ट अशा ज्ञानाचं लक्षण. तरी जहद जहर लक्षणा स्फुरण जे अग्निरूपा ज्ञाना अग्निघोषु रथू सुजाणा तोची कळे तिये जहद जहर लक्षणा रूपे रथी जीव ईश्वर एक होती तरी परमात्मा सारथी हेची कैसे. आणि या जहद जहर लक्षणावरती हे दोघे जण बसलेले. रथ, ज्या रथामध्ये हे दोघे जण बसले तो रथ म्हणजे तिये जहद जहर लक्षणा रूपे रथी. तो रथ म्हणजे जहद जहर लक्षण आहे आणि त्या रथामध्ये जीव आणि ईश्वर हे एक झालेले आहे. हे पारमार्थिक अंगाने याचा एक वेगळा संज्ञेचा अर्थ आहे. पुढे आपण जेव्हा आत्मज्ञानाविषयी पुढे चर्चा येते त्यावेळेला मी या संज्ञेचा अर्थ पुन्हा एकदा स्पष्ट करीनच. पण जिथे आत्मा आणि परमात्मा एक होतात अशा ठिकाणी हे दोघे जण बसलेले आहेत. आणि ते कोणतं ज्ञानाचं लक्षण आहे, कुठलं ज्ञान आहे, तर ते जहर लक्षण आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी ईश्वर आणि जीव हे एक होतात ते ज्ञान जहर लक्षण आहे. आणि तो रथ म्हणजे दासोपंत असं म्हणतात की ते जहर लक्षण म्हणजे तो रथ आहे. आणि त्या जहर लक्षणाच्या रथामध्ये जीव आणि शिव एकरूप झालेले आहेत. अशा प्रकारचं रूपक त्यांनी इथे मांडलंय. आणि हा परमात्मा प्रत्यक्ष सारथी आहे. तरी योग संग्रामी करता आपुला आपुणची तत्वता परंतु यया ते वागविता पाहिजे सद्गुरु. आता या जहर लक्षणामध्ये ईश्वर आणि जीव हे दोन बसलेले, अर्जुन आणि श्रीकृष्ण बसलेले. पण योग संग्राम जीवाला करायचा आहे. तो प्रत्यक्ष अर्जुनाला लढायचंय. शस्त्र श्रीकृष्णाच्या हातात नाहीच आहे. त्यामुळे योग संग्रामी करता आपुला आपुणची तत्वता. तत्वतः फक्त जीव लढणार आहे संग्रामामध्ये. तत्वतः जीवाला युद्ध करायचंय. पण त्याला असं समजायचं नाहीये की हे युद्ध मी करतोय. कारण तत्वतः जीव जरी दिसत असला प्रत्यक्ष तरी सुद्धा परंतु यया ते वागविता पाहिजे सद्गुरु. त्याला लढवणारा किंवा त्या जीवाकडून जीजी म्हणून कार्य घडणार आहेत. आता इथे युद्धाच्या संदर्भामध्ये दासोपंत असं म्हणतात की योग संग्रामी करता. पण एकूणच सृष्टीत जीव उत्पन्न झाला की त्याचं एकूणच सगळं कर्तृत्व कार्य हे तत्वतः जीव स्वतः करतो असं दिसत असलं तरी सुद्धा यया ते वागविता, त्या जीवाला कार्य करण्यास प्रवृत्त करणारा किंवा चेतना देणारा तो प्रत्यक्ष दुसरा कोणी आहे. पाहिजे सद्गुरु. आणि हा जो सद्गुरु आहे तो सद्गुरु म्हणजे प्रत्यक्ष श्रीकृष्ण आम्हा सगळ्या जीवांचा सारथी. वेदशास्त्रे पुराणे जया वागवावया कारणे तया परमात्मयाचे हे करणे म्हणून सारथी. वेदशास्त्र पुराण यांच्याकडून जे सांगितलं गेलं किंवा त्यातल्या वचनांचं काम, कर्तृत्व, कार्य, काम हे करणं कोणी करायचंय तर ते जीवांनी करायचंय. पण ते जीवांनी करायचं असलं तरी जीवांना करण्यासाठी म्हणून ज्यांनी निर्माण केलं तो परमात्मा. वेदशास्त्र पुराण
आपण म्हणतो ते अपौरुष आहे. आणि म्हणून परमात्म्याचे हे करणे म्हणून सारथी, आणि म्हणून श्रीकृष्ण सारथी आहे. ते सारथी असण्याचं कारण आणि प्रत्यक्ष अर्जुनाच्या मागे सारथी पुढे सारथी म्हणून बसण्याचं कारण हे अत्यंत चपखल असं रूपक दासोपंत या ठिकाणी वर्णन करतात. आणि कर्म करुनी ईश्वरार्पण, भक्ती परमात्मयाचे भजन, विशुद्ध आत्मज्ञान पाविजत, विशुद्ध आत्मज्ञान पाविजत असे. काम करून, कार्य करून, ते प्रत्येक कार्य जेव्हा ईश्वराच्या आत्यंतिक भक्तीपोटी जेव्हा ते ईश्वरार्पण होतं, तेव्हाच दासोपंत असं म्हणतात की भक्ती परमात्मयाचे भजन, तेव्हा ते प्रत्यक्ष परमात्म्याचं भजन आहे. भजन म्हणजे हातामध्ये टाळ घेऊन अभंग गाणं, पद गाणं, नृत्य, कीर्तन, संकीर्तन, नामघोष, नामस्मरण, अर्चन, वंदन, सेवन इतकंच आहे का? नाही. ते असं म्हणतात की जीवानी केलेलं प्रत्येक कार्य जेव्हा ते ईश्वरार्पण भावानं, ईश्वरार्पण बुद्धीनं केलं जातं, तेव्हा परमात्म्याची भक्ती किंवा त्यालाच ते भजन असं म्हणतात, ती सर्वात उत्तम अशा प्रकारची भक्ती आहे. ज्याला विशुद्ध आत्मज्ञान प्राप्त झालं तोच अशी भक्ती करू शकतो. विशुद्ध आत्मज्ञान पाविजत असे. आत्मज्ञान ज्याला प्रत्यक्ष शुद्ध स्वरूपामध्ये प्राप्त झालं, नुसतं प्राप्त होऊन नाही, तर ज्याला आपण म्हणतो त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी जो करतो तो कसा असतो, तर त्याचं प्रत्येक कर्म तो ईश्वराला अर्पण करतो, तेच त्याचं भजन आणि तोच विशुद्ध आत्मज्ञान प्राप्त केलेला जीव असतो. म्हणून परमात्मतंत्रे वर्तता, जीवा ईश्वरासी ऐक्यता, यया परी सर्वथा सारथी कृष्ण. आणि म्हणून परमात्मतंत्रे वर्तता, परमात्म्याच्या तंत्रानं, परमात्म्याच्या निर्देशानं, परमात्म्याच्याच नियंत्रणामध्ये जीव नियंत्रित असतो त्याचा. पण त्याच्याच तंत्राने जर आपण वागलो, त्यांनी तर वर्तन केलं, जीवा ईश्वराशी ऐक्यता, तरच जीव आणि ईश्वराचं ऐक्य घडतं. यया परी सर्वथा सारथी कृष्ण. आणि म्हणून परमात्म तंत्रानं वागण्यासाठी तो सारथी म्हणून बसलाय श्रीकृष्ण. जेव्हा परमात्म तंत्रानं एखादा जीव वागतो, तेव्हाच जीव आणि ईश्वराची ऐक्यता शक्य आहे. जीव आणि ईश्वराचं एकरूपत्व हे केव्हा शक्य आहे, तर जेव्हा जीव हा परमात्म तंत्रानंच वर्ततो, तसा वागतो, त्याचं आचरण, विचार, आहार, विहार हे सगळं केवळ परमात्म्याच्या तंत्राप्रमाणे होतं. आणि त्याच वेळेला जीव आणि ईश्वराचं ऐक्य होऊ शकतं. आणि इथे तसं आहे, कारण अर्जुन हा परमात्म तंत्रानं वागणारा जीव आहे आणि म्हणूनच कृष्ण सारथी आहे. सारथ्यासाठी म्हणून कृष्ण आहे, सारथी कृष्ण. की सकळ इंद्रिय नियामकू, मना बुद्धीचा चाळकू, सारथी द्वारका नायकू, अर्जुना ते. ना गुरुयुक्तीचे निबळे, जीव तो परमेश्वरी मिळे, तो गुरुची तेणे काळे, शुद्ध तत्पदार्थू, या परी शुद्ध तत्पदार्थ सारथी, नाही अनुमानू येये अर्थी, ऐसा अर्जुना द्वारकापती वागविता झाला.
तरी आता पंडू तो कवणू, जया पासाव हा अर्जुनो, शुद्धू त्वं पदार्थू आपणू गुणसाक्षी जो. तरी अविद्येचा अंती, शुद्ध विद्या ते कुंती, आता पांडू म्हणजे व्यक्ती शुद्ध जयाची. तो शुद्धात्म भाव पांडुरू, विद्ये कुंतीचा करी अंगीकारू. दोघा पासाव झाला कुमरू, तो शुद्ध जीव अर्जुन. वा वा, अत्यंत सुंदर असं हे निरूपण आहे. ते असं म्हणतात, सकळ इंद्रिय नियामक, सगळ्या इंद्रियांचा नियामक नियंत्रण करणारा मनबुद्धीचा चालको, म्हणजे दशेंद्रिय, पंचेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, मन, बुद्धी या सगळ्यांचा चालक जो सारथी आहे तो द्वारकानाथू अर्जुनाते. आणि अर्जुनाच्या रथावरती, अर्थात अर्जुनाच्या रथावरती म्हणजे अर्जुनाच्या जीवाच्या रथावरती हा सारथी म्हणून श्रीकृष्ण आरूढ झालेला आहे. ना गुरु युक्तीचे निबळे, गुरुच्या युक्तीनं किंवा गुरु बलानं नव्हे, जीव तो परमेश्वरी मिळे. तर परमेश्वराला जीवाशिवाचं मिलन करण्यासाठी गुरुच्या बळानं नव्हे, तर तो गुरुची तेणे काळे शुद्ध तत्पदार्थ. जो गुरु या ईश्वर आणि जीवाचं मिलन घडवून आणतो तोच प्रत्यक्ष तत्पदार्थ असतो, म्हणजे तोच प्रत्यक्ष ईश्वर असतो. आपण मगाशी बघितलं की त्वम पदार्थ जीव हा अर्जुन आहे आणि तत्पदार्थ हा ईश्वर आहे. आणि ज्या ईश्वराच्या योगे जीव मिळणार आहे आणि जो गुरुच्या योगे मिळणार आहे ते गुरुच्या बळानं नव्हे तर प्रत्यक्ष गुरुच ईश्वर रूप आहेत. आणि तिथे तो शुद्ध तत्पदार्थ म्हणजे प्रत्यक्ष गुरु आहेत. आणि या परी शुद्ध तत्पदार्थ सारथी. आणि म्हणून तो श्रीकृष्ण जो जगद्गुरु आहे. इथे गुरु आणि ईश्वर या द्वयाचं सुद्धा एकरूपत्व आहे. श्रीकृष्ण हा अर्जुनाला गुरु म्हणून आहे आणि सारथी आहे आणि परमात्मा आहे. या एका त्रिकोणी अवस्थेमध्ये दासोपंतांनी याचं वर्णन केलंय की एका बाजूला तो सारथी आहे, एका बाजूला तो गुरु आहे आणि तिसऱ्या बाजूला तो परमात्मा आहे. आणि म्हणूनच ना गुरु युक्तीचे निबळे, जीव तो परमेश्वरी मिळे. तो गुरुची तेणे काळे शुद्ध तत्पदार्थ, तो प्रत्यक्ष गुरुच त्या ठिकाणी ईश्वर रूप असतो. आणि या परी शुद्धू तत्पदार्थू सारथी, नाही अनुमानू यये अर्थी, ऐसा अर्जुना द्वारकापती वागविता झाला. आणि असा हा सारथी असलेला श्रीकृष्ण आपल्या रथात बसलेल्या जीवाला ऐसा अर्जुना द्वारकापती वागविता झाला. जीवाला तो त्वम पदार्थ जीव या तत्पदार्थ जीवाचं प्रबोधन त्या ठिकाणी घडणार आहे. तरी आता पंडू तो कवण. जर अर्जुन जीव आहे, श्रीकृष्ण शिव आहे, तर मग पंडू कोण आहे? दासोपंत फार सुंदर पुढे वर्णन करतात. अविद्या जी, तरी अविद्येचा अंती, अविद्येचा अंत झाल्यानंतर जी विद्या उत्पन्न होते ती शुद्ध विद्या म्हणजे कुंती आहे. आणि त्या कुंतीचा अंगीकार शुद्धात्म भावाने केलेल्या पांडूकडे
ती येते आणि तिचा अंगीकार शुद्धात्म भाव करतो. शुद्ध त्वम पदार्थो आपण गुणसाक्षी जो. तरी अविद्येच्या अंती शुद्ध विद्या ते कुंती आता पांडू म्हणजे व्यक्ती शुद्ध जयाची. शुद्धात्म भाव म्हणजे पंडू. अविद्येचा अंत झाल्यानंतर शुद्ध विद्येची उगवण किंवा मती शुद्ध विद्या म्हणजे कुंती. आणि मग शुद्धात्म भावाने विद्येचा अंगीकार, शुद्ध विद्येचा अंगीकार केला आणि त्यानंतर या दोघांपासून जो पुत्र उत्पन्न झाला, कुमरू झाला, तो म्हणजे शुद्ध जीव अर्जुन. तो शुद्धात्म भाव पांडुरू विद्ये कुंतीचा करी अंगीकारू. दोघा पासाव झाला कुमरू तो शुद्ध जीव अर्जुनू. आणि अशा प्रकारे शुद्ध भाव विद्येचा अंगीकार करतो आणि त्या दोघांपासून जो पुत्र उत्पन्न होतो तो जीव शुद्ध जीव अर्जुन. अर्जुन जीव भावे मेला तो तिचा पोटी राहिला. बीजदाता भला शुद्धात्म भाव. शुद्धात्म भावे विद्येद्वारा. शुद्धात्म भाव पंडू, विद्या कुंती, होणे झाले धनुर्धरा आणि त्या दोघांच्या पासून झालेला धनुर्धर. तरीची शुद्ध त्वम पदार्थू खरा अर्जुन तो. आणि या दोघांच्या पासून उत्पन्न झालेला हा अर्जुन आहे. मग कुंती आणि पंडू यांच्यावरती जे शुद्धात्म भाव आणि शुद्ध मती किंवा शुद्ध विद्या या दोघांचं रूपक बसवलंय तर ते फक्त अर्जुनापर्यंत सीमित आहे का? अर्जुन म्हणजे जीव, शुद्ध जीव, पंडू म्हणजे शुद्धात्म भाव आणि कुंती म्हणजे अज्ञान संपल्यानंतर निर्माण होणारी शुद्ध विद्या. तर इथेच ते रूपक संपत नाही. पुढे दासोपंत वर्णन करतात. धर्म मुख्य चौघे जण येरते आता कवण तरी तयाचे ही लक्षण यथायोग्य असे. हे आणखी 4 जण जे आहेत पांडवांचे, अर्जुनाशिवाय असलेले त्याचे बंधू, ते पण आता कोण आहेत? येरते आता कवण, तेही कोण आहेत? तयाचे ही लक्षण यथायोग्य असे. आता त्यांचं ही लक्षण काय आहे तर ते अत्यंत यथायोग्य आहे. कोणतं आहे? शुद्धात्म स्वभावे स्वात्मधर्मू तोची पांडुनंदनू धर्मू आत्मलोपू अधर्मू तो नसा हे जया. शुद्धात्म भावापासून आणि शुद्ध विद्येपासून निर्माण झालेला स्वात्मधर्मू तोची पांडू नंदनू धर्मू. पांडूचा धर्म नावाचा पुत्र ज्याच्यामध्ये आत्मत्वाचा किंवा अहंकाराचा लोप आहे, अधर्माचा लोप आहे आणि धर्माचा उदय आहे. अधर्म ज्याला सहन होत नाही, जो धर्मानं वागतो, ते नावाप्रमाणेच त्याचेही लक्षण यथायोग्य असे, असं ते वर म्हणालेतच की जशी नावं त्यांची आहेत तसेच हे पंडुपुत्र आहेत. असा हा धर्म आहे ज्याला अधर्म सहन होत नाही. असा हा धर्म. भीमो भयंकरू भेदबुद्धी अभ्यासू तो तद्विरोधी. जयाचे निबळे आधी व्याधी संसारु दूरी होय. भीम आपल्याला माहिती, भयंकर असं त्याला दासोपंतांनी विशेषण दिले. भीम भयंकरू भेदबुद्धी. बुद्धी भेद करणारा जो विचार आहे, जी बुद्धी आहे, भेद करणारी जी बुद्धी आहे, तिचा नायनाट करणारा हा भयंकर भीम आहे.
त्याच्या विरोधात, बुद्धीच्या विरोधात हा काम करतो, अभ्यास करतो. आणि जयाचे निबळे आधी व्याधी संसार दूरी होय. भेदबुद्धीमुळे विकार निर्माण होतात. वृत्ती संशयी किंवा विकल्प, हे सगळे विकल्प काढून टाकणारा जो कोणी असेल तर तो भीम आहे. आणि याच्यामुळे सगळ्या आधी व्याधी संसारामधल्या दूर होतात असा भीम आहे. तेथे निरभिमानू तो नकुळू, अकर्ता दिसे तरी सबळू, याचे आधारे मेळू साधक प्राणांचा. अभिमान नसलेला तो नकुल, नकुळू, अकर्ता दिसे परी सबळू. अकर्ता आहे पण तरीही बलवान आहे, सबळ आहे. अभिमान न बाळगणारा, कर्ता असूनही अकर्तृत्वानं वागणारा, कर्तृत्व न घेणारा, आणि ज्याच्या आधारानच याचे आधारे मिळू साधक प्राणांचा. पंचप्राण एका ठाई येतात, एकत्र राहतात, त्यांचा मेळ होतो असा तो नकुल आहे. देव सहित जया असणे, होणे जाणे क्रीडणे, तया सहदेवा कारणे ज्ञानभाव म्हणजे. अखंड देवाचा सहवास असलेला, अगदी उठणं बसणं असणं नसणं दिसणं क्रीडणं जाणं येणं हे सगळं हे देवासह. तया सहदेवा कारणे, आणि त्या सहदेवाच्या मुळे काय होतंय तर ज्ञानभाव म्हणजे. सहदेव म्हणजे ज्ञानभाव, नकुल म्हणजे निरभिमान, धर्म म्हणजे अधर्माचा त्याग, आणि भीम म्हणजे भेदबुद्धी नाहीसा करणारा. ज्योतिषा इंद्रिया ते प्रकाशी, विवेकू सहदेव ज्योतिषी, स्थूळ प्रेतनू जयासी साहेचिना. एवं आत्मधर्मू धर्मू जाणा, आत्मयोगू भीमू म्हणा, जयाचिया अंगवणा योग संग्रामुहा. निराभिमानू तो नकुलू, कही नव्हे प्रयत्नशीलू, ज्योतिषी सहदेव निर्मळू ज्ञानभाव तो. आणि अशा प्रकारचं हे रूपक त्यांनी आपल्याला इथे स्पष्ट केले पांडवांचं संपूर्ण. एवं आत्मधर्मो तो धर्म, धर्म म्हणजे आत्मधर्म आहे, आत्मयोग म्हणजे भीम आहे, निरभिमान म्हणजे नकुल आहे, आणि ज्ञानभाव ज्योतिष सहदेव निर्मलू, निर्मळ अशा प्रकारचा शुद्ध ज्ञानभाव म्हणजे सहदेव आहे. आणि म्हणून तेथही नाही करणी, परंतु असावा वीरुरणी, आधारे तयाचे निवाचुनी संग्रामुन कळे. आणि अशा प्रकारे काहीही न करणारा, तेथेही नाही करणी, काहीही न करणारा, परंतु असावा वीरुरणी, परंतु या रणामध्ये वीर आहे असा, आधारे तयाचे निवाचुनी संग्रामुन कळे, ज्याच्या वाचून हा संग्रामच कळणार नाही असा, स्वतः न करता काहीही न करणारा वीर आहे, रणांगणामध्ये आहे, तो असावाच लागतो, तो असायला हवा तरच संग्राम घडेल, कळेल. पण ज्याच्या आधारा वाचून हा संग्राम घडत नाही
पण तो स्वतः युद्ध करत नाही असा तो प्रत्यक्ष श्रीकृष्ण. अवघे साहित्य पावले तरी वारू ते कवणाथिले, शुद्ध सत्व गुण धवले ऐसे जे का. आणि या रथाला हे जे वारू लावलेले आहेत ते शुद्ध सत्व गुण धवले, शुद्ध सत्व गुणांनी युक्त आणि शुभ्र अशा प्रकारचे असे घोडे त्या रथाला लावलेले आहेत. ते का, ऐसे जे का, असा प्रश्न स्वतःच उपस्थित करतायत दासोपंत आणि त्याचं उत्तरही ते पुढे स्वतःच देतात. बहुधा त्यांची संवादाची पद्धती, शैली अशाच प्रकारची आहे. स्वतः प्रश्न उपस्थित करायचा आणि त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. शंकराचार्यांची पद्धती अशीच आहे. वार्तिक जे आपण म्हणतो संस्कृतामध्ये वार्तिक लिहिलं गेलेलं आहे, त्याच्यामध्ये संवादी पद्धती तर आहेच, पण ग्रंथकर्ताच प्रश्न उपस्थित करतो आणि त्याच्या उत्तरादाखल तो त्याचं विवेचनही करतो, निवेदन करतो, निरूपण करतो. त्याच पद्धतीनं दासोपंतांची अनेकदा पद्धत आपल्याला लक्षात येते की काही प्रश्न ते स्वतःच उपस्थित करतात, जे तुमच्या माझ्या मनातले, जे श्रोत्यांच्या मनातले, जे लोकांच्या मनातले, सामान्यांच्या मनामध्ये काही प्रश्न उपस्थित. म्हणजे दुर्योधन द्रोणाचार्य यांच्याही संवादामध्ये आपण बघितलं की तुम्हाला असं वाटेल आचार्य, असं तो म्हणाला की भीष्माचार्यांचं रक्षण का बरं इतकं करायचंय, काय एवढं आहे, असं तोच प्रश्न उपस्थित करतो दुर्योधन आणि त्याचंच उत्तर तो स्वतः देतो. अशा पद्धतीनं अनेक ठिकाणी आपल्याला पुढे लक्षात येईलच. आणि आतापर्यंतही अनेक वेळेला, जवळजवळ 7-8 वेळेला त्यांनी प्रश्न उपस्थित केला आणि त्याचं उत्तर दिलं. याच पद्धतीनं हे जे रथाचे लावलेले पांढरे घोडे आहेत, ते पांढरे घोडे का बरं, ऐसे जे का, ते का पांढरे घोडे लावले, त्याचं उत्तर ते पुढे स्वतः देतात. ते आपण उद्या बघू. आज इथेच थांबते. आनंदे दत्तात्रे देव देव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. गो माता की जय. भारत माता की जय. सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.